ओहो, या वेळेस मात्र बिग हिट केलाय राजू कंग, ब्रँडेड स्ट्रोक षटकार आलाय, अप्रतिम प्रहार चढवलाय, षटकाराची मोहर लावली आहे या बॉल वरती, राजावरती चढवलेला हल्ला। टीमची धावसंख्या 8। पहा प्रॉपर बॅट वरती आला, एका पायावरती टप्प्यापासून भरकटत चाललाय, कमबॅक करावा लागेल, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ मात्र राजाला हाताळावी लागेल। ओहो, या वेळेस मात्र पहा ड्राइव्ह जरूर केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडनं चुकी होते, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आणि हा चौकार मात्र आपल्या टीमच्या खात्यामध्ये राजू कंगने जोडलाय आणि या चौकाराच्या मध्ये धावफलक मात्र पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल अर्थातच 13 या धावसंख्येवरती, 13 ऑन स्कोर कार्ड। ओहो, या वेळेस उंची जास्त आहे आणि एलिव्हेशन देखील तेवढंच मिळालंय, डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय राजू कंगच्या बॅट मधून, आणखीन एक बिग हिट षटकार, अप्रतिम फटके, बाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। अगदी पहा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती, अगदी प्रॉपर बॅट वरती घेतलाय आणि लांब लचक हा षटकार मात्र पाहायला मिळालाय, डाऊन दी ग्राउंड, अप्रतिम। राजावरती हल्ला चढवलाय, हो हो, यावेळेस आणखीन एक इथे राजूने लावलाय जोर आणि इथे आलाय षटकारांचा धावा फलकावरती लागतायत। ओहो, राजू कंग थांबायला नाव घेत नाहीये, बॅक टू बॅक 6-6, 6-12, 6-3। अगदी यात, ओहो, अरे बघतोस काय रागानं षटकार मारलाय इथे वाघानं, काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये। या अर्थानं नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख आणि त्याचबरोबर कराड पाटण विधानसभेचे संपर्क प्रमुख सन्माननीय आदरणीय सौभाग्यवती सीता 34 धावांवरती खेळतोय, पुढे होऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक मोठा ब्लास्ट राजू कंगच्या बॅट मधून, हा आलाय उत्तुंग षटकार, ऑन साइडला आडव्या बॅटने खेचलाय, 6 धावांचा डोला षटकार। ओहो, यावेळेस आणखीन एक डाऊन दी ग्राउंड, काय फटका सजवलाय, अफलातून फटकेबाजी। वॉट अ बॅटिंग यार, म्हणजे जेव्हा बॅटिंग करता लगातार 4 षटकार लगावले, नॉन स्ट्राइकला गेला, परत स्ट्राइक वर आला या ओव्हरला आणि आता 2 मारले, म्हणजे 6 चेंडू 6 षटकार राजू कंगच्या नावावरती। वा राजू, अप्रतिम। कराड टेनिस क्रिकेटचा खरा बकासूर आहे, ज्या वेगानं बकासूर धावतो त्या वेगानं हा बॅटिंग करतो, बादशाह कराड टेनिस क्रिकेटचा। ओहो, या वेळेस मात्र मिड विकेट झोनला क्षेत्ररक्षक आहे, परंतु या ठिकाणी काय घडलंय, इथे मात्र
विकेटचं पतन होत आहे. टायमिंग प्रॉपर जुळलं नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 8 चेंडू 46 धावा. अप्रतिम फलंदाजी मात्र राहिले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजू कंग यांच्यासाठी.